नमस्कार, नगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी सागत उस्तल. नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील कुताळमळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या थाटात पार पडले. नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुताळमळा शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. अनेक मान्यवरांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, नगर तालुका पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी बाबूराव जाधव, जिल्हा परिषद लघु वित्त अधिकारी रमेश कासार, उपसरपंच संतोष भापकर, प्राध्यापक रंगनाथ भापकर, केंद्र प्रमुख दिलीप दहिफळे, दळवी बाळासाहेब, उदयकुमार सोनावळे, युवा नेते दादासाहेब दरेकर, मुख्याध्यापिका आशा गिरवले व दीपस्वी पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सर्व मराठी सणांची थीम घेऊन श्रीकृष्ण जयंती, पंचमी, नारळी पौर्णिमा, नवरात्र, महाराष्ट्र गीत, गोपाळकाला, देशभक्तीपर गीते, बालगीते, होळी गीत आदी गीतांवर वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर करून पालकांची मने जिंकली. यानंतर झालेल्या कार्यक्रमात उपसरपंच संतोष भापकर, प्राध्यापक रंगनाथ भापकर, श्रीराम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तारका भापकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रचलित होतो पहा, परंतु ही अशी डोंगराच्या कुशीत असलेली शाळा, या शाळेचा पट आहे फक्त 18 आणि तरी सुद्धा आज एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाचे श्रेय फक्त आणि फक्त कुताळमळ्याचे ग्रामस्थ, पालक यांनाच जाते. मी सर्वांचे प्रथम मनापासून आभार मानते. ज्यावेळी मी या शाळेमध्ये हजर झाले त्यावेळी या ठिकाणी फक्त एकच वर्ग होता. ही जी षटकोनी इमारत दिसते आहे ना, ही एकच होती आणि दुसरे जे वर्ग होते तर ते बसण्यासाठी योग्य नव्हते. पहा, निर्लेखन करायचं होतं त्याचं. 2017 ते 2019 या कालावधीमध्ये फक्त एकच वर्ग होता. मी पुढं जी पडवी आहे त्या पडवीत मी बसायचे आणि पाठीमागच्या वर्गामध्ये मॅडम बसायच्या. अशा पद्धतीने वर्ग नाही म्हणून आमचं अध्यापनाचं काम थांबलं नाही. आणि ही बातमी किंवा ही गोष्ट याच गावचे जिल्हा परिषद सदस्य श्री बाळासाहेब हराळ यांना समजली. आम्ही त्यांच्या कानावर घातली की या कुताळमळा शाळेला एकच वर्ग आहे आणि त्यांनी तात्काळ लगेच एक वर्ग मंजूर केला शाळेसाठी. आणि 19-20 मध्ये वर्गाचे बांधकाम पूर्ण झाले आणि कोरोना काळानंतर जेव्हा शाळा सुरू झाली
कुठल्या शाळेला काय कमी आहे, कुठल्या शाळेमध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता आहे, विद्यार्थ्यांना जसं आपण भौतिक सुविधेबरोबरच ज्या अध्यापनाबाबत ज्या सुविधा आहेत त्या कशा पुरवता येतील याबाबत ग्रामपंचायतीचं, सर्व सदस्यांचं, सरपंचाचं, उपसरपंचांचं खूप खूप लक्ष असतं. आणि त्यांनी या शाळेसाठी प्रथम काय केलेलं आहे, एक वर्ग डिजिटल केलेला आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक शाळेला एक LED दिलेला आहे पहा. आणि त्यानंतर ज्यावेळेस ते एका कार्यक्रमाला आमच्या शाळेमध्ये आले, त्यांनी पाहिलं की ध्वजस्तंभ खराब झालेला आहे. आम्ही फक्त त्यांना सांगितलं की ध्वजस्तंभ आमचा खराब झालेला आहे. ग्रामपंचायतीने आम्हाला तो ध्वजस्तंभ बांधून दिलेला आहे. म्हणजे आम्हाला काहीच सांगितलं नाही, फक्त सांगितलं की तुम्ही जागा सांगा, त्या ठिकाणी आम्ही ध्वजस्तंभ तुम्हाला देतो. आणि नंतर वर्गाच्या समोर जे पटांगण होतं तर त्यांनी पाहिलं की सगळी माती आहे किंवा धूळ आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी लगेच, म्हणजे आम्ही फक्त म्हटलं की आम्हाला पेविंग ब्लॉकची गरज आहे हो शाळेसाठी. ग्रामपंचायतीने तात्काळ आम्हाला लगेच पेविंग ब्लॉक दिले आहेत. आता तुम्हाला समोर जे दिसत आहेत हे ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच आपल्याला मिळालेले आहेत. मी सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांचं मनापासून आभार मानते. आणि त्यांनी असंच आमच्या शाळेकडे लक्ष द्यावं, ज्या काही आमच्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं. आपले जे आहेत हरास आहेत त्यांनी सुद्धा पाहावं. या शाळेला तुम्ही पाहताय कंपाऊंड नाहीये, कंपाऊंडची आवश्यकता आहे. नाही मग आता साहेब पण ऐकतातच आहेत, त्यांनाही सांगते की शाळेला कंपाऊंड नाहीये आणि एक वर्ग डिजिटल झालेला आहे, दुसरा वर्ग डिजिटल होण्याची आवश्यकता आहे. तर या गोष्टींकडे ग्रामस्थांनी पण, ग्रामपंचायतीने सुद्धा आणि जे काही आपले नेते आहेत त्यांनी, त्याचबरोबर आमचे जे काही अधिकारी या ठिकाणी आहेत उपस्थित, त्यांनी सुद्धा थोडंसं लक्ष दिलं तर शाळेचा नक्कीच आणखी विकास झाल्याशिवाय राहणार नाही. शाळेमध्ये ज्यावेळेस नवीन वर्ग झाला त्यावेळेस मग सर्व ग्रामस्थांच्या मदतीनं, इथल्या पालकांच्या मदतीने त्या वर्गामध्ये लाईट फिटिंग करण्यात आली. किंवा कायम बोरचा प्रॉब्लेम असतो, ग्रामस्थांच्या मदतीनेच तो कायम सॉल्व्ह होतो. त्यामुळे मी ग्रामस्थांचा सुद्धा खूप खूप सर्वांचा आभार मानते. कुठलीही गोष्ट असू द्या, आम्हाला कुठलीही अडचण येऊ द्या, आम्ही फक्त एक फोन केला की ग्रामस्थ सगळे लगेच हजर असतात. आता ज्यावेळेस लाईटचा प्रॉब्लेम आला, मध्ये काय झालं, कोरोनाच्या काळामध्ये बांधकाम चालू होतं, सगळं वायरिंग तुटलेलं होतं. त्यांना फक्त म्हटलं की असा प्रॉब्लेम झाला. संध्याकाळी दिवसभर तर त्यांना शेतात जावं लागतं, परंतु सगळे ग्रामस्थ संध्याकाळी एकत्रित आले, आम्हाला सगळं वायरिंग वगैरे सगळं नीट करून दिलं. मी पुन्हा एकदा सर्वांचं खूप मनापासून आभार मानते. सगळेच कामं असतील, बोरवेल असू द्या, अगदी साधी जरी कामं असतील तरी सुद्धा ग्रामस्थ आमच्यासाठी तात्काळ मदतीला हजर असतात. मी पुन्हा एकदा खूप खूप त्यांचे धन्यवाद देते. आणि आज जी तुम्हाला शाळा, सुरुवातीलाच आपले पत्रकार साहेब म्हणाले की शाळा 4 वर्षामध्ये खूप विकसित झाली, विकास झाला, तर आमच्यापेक्षा या ग्रामस्थांचा त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. सर्वांनी ग्रामस्थांसाठी आणि पालकांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पहा, आपले जे विद्यार्थी आहेत हे तालुका पातळी, केंद्र पातळीवर तर यांचे नंबर येतातच, परंतु तालुका पातळी, जिल्हा पातळी इथपर्यंत आपले विद्यार्थी गेलेले आहेत. विविध स्पर्धा परीक्षा आहेत, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्यांना कायम बसवतो. त्यानंतर आत्ताच जो अध्ययन क्षमता हा जो कार्यक्रम आलेला आहे पहा, की ह्या कार्यक्रमामध्ये काय सांगितलेलं आहे की एकही विद्यार्थी अप्रगत राहता कामा नये, त्याला किमान अध्ययन म्हणजे किमान ज्या क्षमता आहेत त्या प्राप्त होणं गरजेचं आहे. तर मी अभिमानानं सांगेल की आपल्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थी 100% प्रगत आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि विशेषतः त्यांच्या मातांचं जास्त अभिनंदन करते. कारण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की इथल्या महिला वर्गाचं मुलांच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष आहे आणि ज्या ठिकाणी मुलांच्या अभ्यासाकडे त्यांच्या आईचं लक्ष असतं तिथं नक्कीच प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं महिलांचं पण मी मनापासून या ठिकाणी आभार मानते, त्यांना धन्यवाद देते. कारण वारंवार त्यांची चौकशी असते विद्यार्थ्यांची प्रगती कशी आहे, किंवा शाळेमध्ये कुठलेही कार्यक्रम असू द्यात, महिला वर्गाला एक मेसेज केला, आमचे ग्रुप आहेत वर्गांप्रमाणे, त्यानंतर पालकांचे पण ग्रुप आहेत, त्यांना एक मेसेज केला की आपल्या शाळेमध्ये असा कार्यक्रम आहे, बरोबर त्या सगळ्याच्या सगळे हजर असतात. आणि शाळेची प्रगती होण्यासाठी हे खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पहा, फक्त शिक्षकांनी ठरवलं की एखाद्या शाळेची प्रगती करायची तर होऊ शकत नाही. जर पालकांचा, ग्रामस्थांचा जर त्यांना ताळमेळ असेल, शिक्षकांचा आणि पालकांचा, ग्रामस्थांचा, तरच कुठली शाळा, कुठली म्हणजे तळागाळाची शाळा असू द्यात किंवा मोठी शाळा असू द्यात, तिचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व जे व्यासपीठ आहेत त्या सर्वांचं, त्यानंतर ग्रामस्थ आणि विद्यार्थी, महिला वर्ग या सर्वांचे
कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानते आणि माझं लांबलेलं मनोगत थोडक्यात थांबवते. या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं या ठिकाणी आपण आयोजन केलं. विविध कला गुणदर्शन कार्यक्रम हा शाळेच्या दैनंदिन जो घटक नियोजन आहे त्यातला एक महत्त्वाचा असा घटक असतो. कारण विद्यार्थी हा सर्वांगीणदृष्ट्या घडला गेला पाहिजे याकडं त्या ठिकाणी शिक्षक नेहमी त्या दृष्टीनं काम करत असतात आणि त्यामुळं हा कार्यक्रमसुद्धा होणं शाळेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापिका आणि शिक्षिका आपल्या सर्वांचं या ग्रामस्थांच्या वतीने पहिल्यांदा मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. एक शाळेच्या खोलीचा विषय मॅडमने या ठिकाणी काढला. त्यानिमित्तानं आठवण आहे की 1920 साली सकाळी मला वाटतं इथं शालेय व्यवस्थापन समितीची मिटिंग झाली आणि सकाळी मिटिंग संपल्यानंतर जगन कोणतरी तुम्हीच अध्यक्ष होता आणि गावात ते कागद सगळे घेऊन आले. मॅडमने एवढा प्रस्ताव परिपूर्ण करून दिला की त्याला लागणारे ठराव, शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव, शाळेचं मागणीपत्र असेल किंवा त्यासाठी लागणारं ग्रामपंचायतीचं ठराव असेल, हे सगळे कागदपत्र घेऊन जगन एकटाच तिथं तुम्ही शाळेच्या वेशीच्या तिथं आलं आणि मीच सापडलो नेमका. आल्याबरोबर ते म्हणले तुम्ही शाळेला बाळासाहेब बोलले आणि शाळा खोलीच दिली नाही, नुसतं तुम्ही त्या ठिकाणी आश्वासन देता. आणि तिथं बराच वाद झाला. आत्ताच आमची मिटिंग झाली म्हणले आणि मला नाही लोक बोलले मला नको हे अध्यक्षपद, हे तुमचं अध्यक्षपद आणि तुमचं तिकडेच राहू द्या. मॅडम पण नाही बोलले असं तिथे येऊन बोलले आणि त्याच रागाच्या भरात मी बाळासाहेबांना फोन केला की एक शाळा खोली पाहिजे. ते म्हणले आता सगळ्या शाळा खोल्यांचं वाटप झाले आणि आता काही शाळा खोली मिळणार नाही. पण म्हणलं तुम्ही त्या कुतळमळ्याला तिथं गेल्यानंतर तुम्ही कधीतरी बोलले होतात की इथली शाळा खोली मी प्राधान्याने देईन. आता तुमचं जरी वाटप झालं असलं तरी आम्हाला माहीत नाही, आम्हाला एक शाळा खोली पाहिजे. तर ते बऱ्याच वेळा आमचा थोडासा वाद झाला आणि वाद झाल्यानंतर ते म्हणले प्रस्ताव नाही काय नाही. म्हणलं प्रस्ताव 1 मिनिटात तुमच्याजवळ हजर करतो. त्यांच्या असणार जो प्रस्ताव आहे त्याचे फोटो काढले आणि त्यांना लगेच व्हॉट्सअप केला. कदाचित ते जिल्हा परिषदमध्येच असेल ते 2 तास थांब. 2 तास थांबलो. 2 तासानंतर तर काही झालं नाही, परंतु 4 वाजता पुन्हा त्यांची ऑर्डर माझ्या व्हॉट्सअपला पडली की तुझी शाळा खोली तुला मंजूर. म्हणजे एवढं तात्काळ काम या शाळा खोलीच्या एका दिवसात बदल करून पुन्हा त्या ठिकाणी शाळा खोली तुम्ही दिली. परंतु सांगायला अतिशय आनंद वाटतो की तुम्ही दिलेल्या शाळा खोलीचं निश्चितपणे या ठिकाणी चीज झालं. कारण इथल्या ज्या शिक्षिका आहेत अतिशय चांगल्या प्रकारचं काम या कुतळमळा शाळेचं निश्चितपणे आहे. जाधव साहेब, कासार साहेब आपल्याला या ठिकाणी सांगायचंय की गुंडेगावमध्ये ज्या ज्या त्या ठिकाणी मराठी शाळा आहेत, काही 4-5 वर्षापूर्वीची परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी दर्जा काहीसा सुमार होता. परंतु आता मात्र आमच्या प्रत्येक एक शाळेमध्ये अतिशय प्रचंड स्पर्धा आहे एकमेकांमध्ये आणि ही निकोपाशी स्पर्धा आहे, शिक्षकांमधली स्पर्धा आहे. पालक सुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे शाळेला मदत करतात आणि म्हणून मागची आमची बजेटची ग्रामपंचायतची मिटिंग झाली. आमचे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत. आम्ही ठरवलं, आमचे बरेच सरपंच, आमचे सुनील सरपंच ते सगळे म्हणले आपण पोराला सायकल देऊ. म्हणलं सायकल देण्याच्या पेक्षा आपण आता चालू केलं की सगळ्यात जास्त बजेट शिक्षणाला टाका. शिक्षणासाठी सगळ्यात जास्त 15वी तगाचे पैसे द्या. सायकल सुद्धा रद्द केला. सायकलपेक्षा ज्या शैक्षणिक सुविधा शाळेसाठी लागणार आहेत तर त्या सुविधा देण्याचं काम ग्रामपंचायतीच्या मार्फत या ठिकाणी या वर्षीपासून निश्चितपणे होणार आहे. आणि म्हणून मॅडम आपण जी खंत व्यक्त केली, आपण मागणी करा. ग्रामपंचायत निश्चितपणे सक्षमपणे तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वजण खाली चला, आपण खाली बसूया. बरं आहे ना? आणि टाळ्या वाजवा सगळ्या आमच्या पाहुण्यांसाठी. खूप मेहनत आमच्या संजू, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, शाळा व्यवस्थापन समितीने, आमचे सर्व पत्रकार मित्र, आमचे दळवी साहेब, आपले ज्ञानदेवजी गोरे साहेब आले, त्यांच्याही वतीनं खूप शुभेच्छा. आदरणीय सागरजी दुसाल साहेब आले, त्यांच्याही वतीनं खूप शुभेच्छा. आलेल्या सर्व पाहुण्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा. आणि एकच घोषणा द्या, छत्रपती शिवाजी महाराज की. अरे जोरात जोरात एकदा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी अक्षरे जुळली जरी माझी कविता, पाहू नकोस आता या रंग, पाहू नकोस अंत आता या रंग
रागभूमीच्या अनंता, पाहू नकोस अंत आता या रंगभूमीच्या अनंता. लवकरच या ठिकाणी या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होती. संगीत है ईश्वर की शक्ति, संगीत है ईश्वर की शक्ति, हर स्वर में बसे है राम, राग को सुने रागिनी तो रोगी को मिले आराम. सुरुवात करूया गणेश वंदनेने. आणि आपल्या छोट्याशा कुताळमळ्याच्या शाळेमध्ये आज सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांनी आमचे शाळेचे जे बालगोपाळ आहेत त्यांनी जोरदार तयारी केलेली आहे आणि निश्चितच त्यांची तयारी करून घेत असताना या तयारीमध्ये जास्तीचं योगदान त्यांच्या सर्व शिक्षक वृंदाचं या स्टाफचं आहे आणि निश्चितच तो कार्यक्रम बसून या ठिकाणी पाहायला पाहिजे होता, परंतु मला थोडासा एक कार्यक्रम असल्यामुळं जावं लागतंय. परंतु आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि म्हणतात ना, लहानपण देग देवा मुंगी साखरेचा रोवा. हे लहानपण आणि त्या लहानपणातल्या शाळेतल्या गोष्टी ह्या सर्वांना खऱ्या अर्थानं खूप अप्रूप असतात आणि त्याचं मोल हे कशामध्येही करता येणार नाही, कारण ते अनमोल असतं. कारण त्यावेळेचं जगणं हे निष्ठुर असतं, कसली मनामध्ये भेदभाव नसतो, कसल्याही मनामध्ये घृणा नसती, कोणाविषयी आकस नसतो आणि ते एक निर्मळ स्वच्छ जीवन या ठिकाणी शाळेमध्ये असताना आपण जगत असतो. आणि त्या जीवनाचा सर्वांनी खूप आनंद घ्यावा. आमचे लहान बालगोपाळ या ठिकाणी आहेत, आमचे सर्व विद्यार्थी वर्ग आहे. सर्वांना सांगू इच्छितो की या शालेय जीवनाचा आपण सर्व विद्यार्थ्यांनी सर्वांनी खूप मनसोक्त आनंद घ्या, खूप मनसोक्त जगा. आणि तुम्हाला जे जे अपेक्षित आहे आणि तुम्हाला जे जे मनात इच्छा आहे, ज्याची आवड आहे, ती शालेय आवड या ठिकाणी आपण जोपासा आणि आपण उत्कृष्ट या ठिकाणी शिक्षण घेऊन चांगलं नागरिक आणि चांगली समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी हातभार लावा, अशी या ठिकाणी मी सद्भावना व्यक्त करतो. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुताळमळा येथील वार्षिक संमेलनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आणि खऱ्या अर्थानं या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय गिरवले मॅडम, त्यांच्या सहकारी असणाऱ्या पवार मॅडम, इथल्या कुताळमळ्यातील जिल्हा परिषदेची असणारी जी शाळा व्यवस्थापन समिती आहे, यांचं खूप सुंदर प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी निश्चितपणाने बसवलेले आहेत आणि ते पण कार्यक्रम अशा पद्धतीचे बसवलेले आहेत की ज्याने परंपरा, संस्कार, संस्कृती याचं निश्चितपणानं दर्शन होईल. अशा प्रकारचा कार्यक्रम, उत्कृष्ट प्रकारचं सूत्रसंचालन अनेक मान्यवरांना निश्चितपणाने या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि बोलून त्यांचा स्वागत केला, सत्कार केला, त्यांचं मनोगत घेतलं. खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेचे अनेक नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे नगर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. जिल्हा परिषद अहमदनगरचे असणारे लेखा आणि वित्त अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि पंचक्रोशीतील असणारा जवळपास 500 ते 600 लोकांचा जमाव या ठिकाणी हा सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी आलेला होता. खूप छान नियोजन. जिल्हा परिषद, ग्रामपंचायता, पंचायता समिती याचं देखील त्या ठिकाणी निश्चितपणानं एक जनजागृती करण्याचं काम या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेलं आहे. उत्कृष्ट असं संयोजन आणि नियोजन करत असताना त्या ठिकाणी अनेक पत्रकार बांधवांनी देखील या ठिकाणी येऊन त्याचं हायलाईट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चित प्रकारे एक चांगलं नियोजन, उत्कृष्ट आणि अशाच प्रकारचं नियोजन अनेक प्रकारच्या शाळांमध्ये व्हावं. गुंडेगाव येथील ही शाळा आदर्श शाळा इथून पुढच्या काळामध्ये म्हणून ओळखली जाईल. संस्कार आणि संस्कृतीबरोबर निसर्ग, पर्यावरण, मुलांचं असणारं संगोपन, हेल्दी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरण्याचं त्यांचं सामर्थ्य आणि क्रीडा या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं धोरण इथले शिक्षक असतील, त्याचप्रमाणे समाजातील वरिष्ठ व्यक्ती असतील आणि आमची गुंडेगाव ग्रामपंचायत असेल, या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. मी गुंडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने या सर्व मुलांना, त्याचप्रमाणे व्यवस्थापन समितीला, त्याचप्रमाणे असणाऱ्या यांचे शिक्षिका यांना धन्यवाद देतो आणि माझ्या शुभेच्छा वर्तवितो. धन्यवाद.
विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात. आपल्या मुलांना संस्कृती व संस्कारचा संदेश त्यांनी पालकांना दिला. शाळेतील सर्व मुले आपली आहेत असे समजून पालकांनी व शिक्षकांनी वागावे, जागरूक राहावे, स्पर्धा परीक्षांसाठी मुलांना तयार करावे असे आवाहन जिल्हा परिषद अधिकारी रमेश कासार यांनी केले. मुख्याध्यापिका आशा गिरवले यांनी शाळेचा प्रस्तावित भाषणात वार्षिक अहवाल सादर केला. यानंतर विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी आपुलकी मिशन अंतर्गत रमेश कासार यांनी शालेय उपयोगी पुस्तके व कल्पतरू प्रतिष्ठान अहमदनगरचे अध्यक्ष शिवाजी रणसिंग यांच्या वतीने लॅमिनेशन मशीन, कुताळमळा तरुण मंडळ यांच्या वतीने कलर प्रिंटर मशीन व अनेक मान्यवर ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या वतीने शाळेसाठी आर्थिक मदत दिली. सूत्रसंचालन वाळके सर, पत्रकार संजय भापकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन दीपस्वी पवार यांनी केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, पदाधिकारी आदींसह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.